काल गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताची दाहकता काय होती याची भीषण दृश्य आज दिवसभरात समोर आले। अपघात गुजरातमध्ये झाला असला तरी या अपघातामध्ये ज्यांना आपले प्राण गमवावे लागलेत, ज्यांना आपल्या कुटुंबातले सदस्य गमवावे लागलेत ते जगभरातले आहेत। परदेशी पर्यटकांसह देशभरातल्या अनेक पर्यटकांचा आणि प्रवाशांचा या विमानामध्ये सहभाग होता। महाराष्ट्रातील जवळपास 10 जणांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय। या संदर्भातल्या सविस्तर बातम्या बघणार आहोत। 12 जून 2025 ही तारीख असेल जी गुजरातच्या इतिहासातून कधीही पुसता येणार नाहीये। देशाच्याच नव्हे तर जगाच्या नागरी उड्डाण क्षेत्रामधला एक प्रचंड मोठा विमान अपघात गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाला। विमानामध्ये बसलेले 229 प्रवासी, 10 क्रू मेंबर्स, 2 पायलट यांच्यासह जिथे विमान कोसळलं तिथले विद्यार्थी, डॉक्टर्स, महिला यांच्यासह 27 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय। 20 जण अजूनही बेपत्ता आहेत। अपघातामध्ये 60हून अधिक परदेशी नागरिकांचाही मृत्यू झालाय। अनेक इमारतींचं नुकसान झालं, शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली। एका क्षणात झालेल्या या अपघाताच्या जखमा इतक्या भयंकर आहेत की पुढची कित्येक वर्ष त्या भरल्या जाऊ शकत नाहीत। पण या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीमुळे अवघं गुजरात हळहळले। त्यांचं नाव होतं विजय रुपाणी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री। सामाजिक आणि जातीय आंदोलनाच्या वणव्यात होरपळणाऱ्या गुजरातचं नेतृत्व विजय रुपाणी यांनी हाती घेतलं होतं आणि यशस्वीपणे पेललंही होतं। अत्यंत शांत, अत्यंत प्रेमळ स्वभावाचा हा नेता बायकोला आणायला लंडनला निघाला होता, पण प्रवास पूर्ण झाला नाही। नशिबाचा फेरा इतका वेगळा की ज्या आकड्याला त्यांनी आयुष्यभर आपला लकी नंबर म्हणून मिरवलं तोच आकडा त्यांच्या मृत्यूची तारीख घेऊन आला। एक 206 गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा हा लकी नंबर। राजकारणात येण्याआधीपासूनच विजय रुपाणी यांचा या आकड्यावर इतका विश्वास होता की त्यांच्या प्रत्येक गाडीचा नंबर 1206 हाच असायचा। आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीसाठी ते याच आकड्याशी जुळवून घ्यायचे। कधी 1206 ही तारीख तर कधी 1206 ही वेळ। गुरुवारी 12 जूनला म्हणजेच 1206 या तारखेला विजय रुपाणी लंडनच्या प्रवासाला निघाले आणि तोच त्यांचा अखेरचा प्रवास ठरला। ज्या तारखेशी त्यांनी आयुष्यभर जुळवून घेतलं त्याच तारखेला मृत्यूनं त्यांना जवळ केलं। ऐसी तरह से प्लेन में क्रश होकर मृत्यु होता है वो बहुत दुखद घटना है और खास करके वही प्लेन में हमारे गुजरात के पूर्व मुख्यमंत्री और राजकोट के एमएलए विजय भाई रूपाणी भी रहा है। खास करके विजय भाई रूपाणी अपने जीवन में सक्रिय कार्य करता थे। गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी जे माझे सहकारी होते राज्यसभेत, त्यांचंही त्यात निधन झालं। आणि इतकं होऊनही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही। गुरुवारी विमान अपघातातल्या प्रवाशांची यादी समोर आल्यावर बिझनेस क्लास मधल्या 2D या सीटवरच्या प्रवाशाच्या नावानं सगळेच हबकले। ते नाव होतं विजय रुपाणी। पण हा प्रवासी म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीच आहेत का याची खात्री पटत नव्हती। कुणी म्हणत होतं ते विजय रुपाणी वेगळे आहेत, कुणी म्हणत होतं त्यांनी तिकीट काढलं पण ते विमानात चढलेच नाहीत, कुणी म्हणत होतं की ते काहीच वेळात विमानतळावर येतील। पण अपघाताच्या बातमीनंतर जेव्हा त्यांचे कुटुंबीय घरात महामृत्युंजय मंत्राचा जप करू लागले तेव्हा 2D या सीटवरचा प्रवासी कोण होता हे सगळ्यांनाच कळलं। विजय रुपाणी जेव्हा विमानात बसले होते तेव्हा त्यांच्या पुढच्या सीटवरच्या एका महिलेनं आश्चर्यचकित होऊन आणि आनंदानं त्यांच्यासोबतचा एक फोटो काढला होता आणि तो पोस्टही केला होता। विजय रुपाणी यांचा तो शेवटचा फोटो होता।
विजय रुपानी हे आपल्या पत्नी अंजली रुपानी यांना आणण्यासाठी लंडनला जायला निघाले होते. रुपानी हे सध्या पंजाबचे प्रभारी होते आणि पंजाबमध्ये लुधियानासह 2 मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली आहे आणि याचमुळे रुपानी यांना 2 वेळा आपला दौरा पुढे ढकलावा लागला होता. रुपानी यांनी 5 आणि 10 जूनची लंडनची तिकीटं काढली होती, मात्र ती त्यांना रद्द करावी लागली. यानंतर रुपानी 12 जूनला लंडनला जाण्यासाठी विमानात बसले खरे, मात्र दुर्दैवाने तो त्यांचा शेवटचा प्रवास ठरला. विजय रुपाणी यांच्या आयुष्याचा प्रवासही विलक्षण होता. विजय रुपाणींचा जन्म 2 ऑगस्ट 1956ला म्यानमारच्या यांगूनमध्ये झाला. म्यानमारमधल्या राजकीय अस्थिरतेमुळे त्यांचं कुटुंब गुजरातमध्ये येऊन स्थायिक झालं. 4 वर्षांचे रुपाणी त्यांच्या 6 मोठ्या भावंडांसह राजकोटमध्ये आले आणि रमले. रुपानी यांनी सौराष्ट्र विद्यापीठातून BA आणि LLBचं शिक्षण पूर्ण केलं. 1971मध्ये ते जनसंघामध्ये सामील झाले आणि तिथेच भाजपशी जोडले गेले. आणीबाणीच्या काळामध्ये गुजरातमधल्या भावनगर आणि भूजच्या तुरुंगात त्यांनी 11 महिने तुरुंगवास भोगला. 1987मध्ये विजय रुपाणी पहिल्यांदा राजकोट महानगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1996ला ते राजकोट महानगरपालिकेचे महापौर बनले. 2006ला विजय रुपाणी यांची राज्यसभेवर वर्णी लागली. 2014मध्ये राजकोटची पोटनिवडणूक जिंकून विजय रुपाणी हे आमदार झाले. लगेचच नोव्हेंबर 2014मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून निवडलं गेलं. फेब्रुवारी 2016मध्ये विजय रुपाणी हे गुजरात भाजपचे प्रमुख झाले. ऑगस्ट 2016मध्ये पाटीदार आरक्षणाचा मुद्दा गुजरातमध्ये प्रचंड तापला होता. तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून विजय रुपाणी यांच्याकडे गुजरातची जबाबदारी सोपवली गेली. पुढच्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली. सप्टेंबर 2021मध्ये विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. विजय रुपाणी हे भाजपशी एकनिष्ठ असलेले नेते होते. अत्यंत सामान्य माणूस अशी विजय रुपाणी यांची प्रतिमा होती. आपल्या 68 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी भाजपमध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. पण कुटुंबात रमणारा, शेजाऱ्यांशी मिळून मिसळून राहणारा, येणाऱ्या प्रत्येकाला मदत करणारा, मृदू स्वभाव असलेला आणि हसऱ्या चेहऱ्याच्या या शांत नेत्याचा असा हृदयद्रावक मृत्यू हा फक्त गुजरातच नाही तर देशभरात अनेकांच्या मनाला चटका लावून गेलाय. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, गुजरात.